मापा आहे 30 राहणार आहे. तरी सुद्धा आधी आपल्याला मागील भागाप्रमाणे हे कशाला ठेवले याची जर्ती झाली. जेवढं शोल्डर मुंडा आपण हाफ कटोरीला टाकला तेवढाच आपण इथं पण टाकणार आहे. आपण डीप नेक ब्लाऊजच बघतोय अजून. आणि त्याच पद्धतीत असणार आहे हे मागील भागात आपण घ्यायचं. त्याच्यावर फक्त गळा ड्रॉ करायचा नाहीये. मागील भाग आहे तसा उंची प्लस 1 इंचच राहणार आहे. आता एक्स्ट्रा वाढणार नाहीये. कटोरी ब्लाऊजला एक्स्ट्रा वाढत नाही. ते आपण हाफ कटोरीला वाढवलं होतं, कटोरी ब्लाऊजमध्ये वाढवणार नाहीये. तर पुढील गळा आखायचा आहे तुम्हाला. शोल्डर पट्टी वगैरे नेहमीप्रमाणेच राहील. इथलं जे मी मेजरमेंट सांगितलं ते पण तसंच राहील. 2.5 इंच किंवा 2.5-3 इंचापर्यंत ठेवू शकता. मोठ्या छातीसाठी 3 इंच. नॉर्मल सायझेसला तुम्हाला 2.5च ठेवायचं. मॅडम 36च्या पुढे 3 ठेवलं तरी चालतं. हा थोडा 38ला 2.5 ठेवायचा आणि 40ला 3 ठेवलं तरी चालतं. योग पण आपला नेहमीप्रमाणेच राहणार आहे. हा 2.5 इंचाचा. जागा त्यांना आवाज कमी करायचा. बॅग चालू आहे सांग त्यांना. झालं इथंपर्यंत झालं का? तर याच्यावरच आपल्याला कटोरी ड्रॉ करायची. तर कटोरीसाठी आता आपण इथून इथं कटोरीचं माप टाकतो. जे काही असेल मोजून किंवा मी एक चार्ट पाठवते त्याच्यावरून टाका. तो चार्ट लिहून ठेवा. कारण कटोरीचं हे छातीचा 6वा भाग टाकला तर थोडी मोठी कटोरी होते म्हणून ब्लाऊजवर मोजायची. ब्लाऊज आणलाय का कोणी? दाखवा. कटोरी मी आता काय सांगत नाही. हे कटोरीचं माप मोजायचं असतं तर इकडून मोजा हुकपट्टीपासून इथे. 5-5.5 असं काहीतरी असतं ना. 4-4. तर हे 5 इंच म्हणजे 4.5च आहे तशी. 4.5 जे काय आहे ते उचलून इथं मेजरमेंट टाकायचंय तुम्हाला. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. गळ्याच्या इथं 1 इंच आपण वर जाणार आहे. हे दोन्ही लाईन थोड्याशा डॉट मारून घ्या किंवा एक मारून ठेवा इथली लाईन. आणि या पॉईंटपासून आपल्याला हे 2.5 इंच मेजरमेंट घ्यायचं. 7 पासून खाली घ्यायचं. हो. सी नंबर टाकते इथं ना. आणि नॉर्मल तुम्हाला जर आकार द्यायचा असेल तर हे थोडं आत बाहेर होणार आहे बरं का आकार देताना. तुमचा पूर्ण आकार येणार नाही असा. किंवा असं करून इथं गोलाकार दिला तरी चालणार आहे. हे 2.5 इंच घेतो मागील मुंड्यापासून 7 ते सी. कटोरीचे माप. गळ्याच्या रेषेवर 1 इंच वर लिहिते. फक्त वाक्य लिहिते. मुंड्यात 2.5 इंच. मागील मुंड्यापासून 2.5 इंच घ्या. कळालं. हे 3 पॉईंट जोडले. आता याचा आपल्याला परत सेंटर काढायचं आहे. म्हणजे इथं येणार आणि याच्यावर आपल्याला 1 इंच मार्क करून ठेवायचा.
ते डी नंबर टाकू का? कटोरीवरच आपल्याला 1 इंच मार्किंग करून ठेवायचंय. झालं. पुढील मुंडा नेहमीप्रमाणे राहील जसं आपण पाव इंचात जाऊन आखला होता आणि इथून दोन्हींमधला एक नाही होत तर दोन्हीमध्ये अर्धा इंचाचा डिस्टन्स राहील असा ठेवा. या दोन्हींमध्ये अर्धा इंचाचा डिस्टन्स राहील. ठीक आहे. शोल्डर उतार द्यायचा आहे अर्धा इंच. डीप नेक असेल तर 8च्या पुढे जे गळे आहेत त्यांना शोल्डर उतार द्यायचा आहे. दोन्ही एकाच ह्याच्यात आखणारे म्हणून इकडे फोल्ड लिहिते मी. मागील भाग घडीत असणारे. बॅक आणि फ्रंट हे दोन्ही याच्यातच आग काढणार आपण, वेगळं वेगळं काढणार नाहीये. ठीक आहे. बाही नेहमीप्रमाणेच राहील तुमची. मॅडम 8च्या पुढच्या गळ्यांना शोल्डर उतार असा येणार आहे का? हो. आणि जर सपोज 6-7 नॉर्मलला नाही लागणार ना. नॉर्मलला नाही लागणार 6-7 इंचाला. तुम्ही 8च्या खालीच गळा गेला की तुम्हाला हे लागणार आहे. ओके. मग शोल्डर उतार द्यायचाच नाही नॉर्मलला. कशाला द्यायचं आहे मग? तसे शोल्डर एकदम फार कडेकडेला शिवायचं नाही. कवर शिलाई असते शोल्डरला. कवर शिलाई आहे का याला? नाही, कवर शिलाई नाही आहे. कवर शिलाई करायची म्हणजे सरळ शिवायचं. मारायची, पलटून घ्यायचं असं. ड्रेस